मायनस एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी स्क्वेअर मायनस मध्ये मल्टिप्लाय करू हे होईल एच स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस ए बी डिवाइड बाय बी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर या जागी कॅन्सल होईल तर आपल्याकडे प्रोडक्ट ऑफ स्लोपची व्हॅल्यू काय राहिली m1 इंटू m2 इज इक्वल टू ए बी डिवाइड बाय बी स्क्वेअर एक बी कॅन्सल होईल आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप मिळेल आपल्याला ए अपॉन बी हे सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोपचे फॉर्म्युले आहेत लिहून घ्या चला सगळे फॉर्म्युले जेवढे यायले ते परफेक्ट करून घ्या थेरॉटिकल चॅप्टर आहे जेवढे फॉर्म्युले परफेक्ट करतात 11वीचे मी कन्सेप्ट खूप दिलो स्लोप पॉईंट फॉर्म असे इथं जसं स्लोप पॉईंट फॉर्म लाईन्स ओरिजिन पासून पास होत असेल तर आता इक्वेशन येते स्लोप काढू शकता आपण डायरेक्टली 11वीचे जर कन्सेप्ट माहीत असले तर तुम्हाला हे झालं सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोपचे फॉर्म्युले आता आपल्याला घ्यायचं आहे ऑक्झिलरी इक्वेशन ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय ते बघू आपण आपल्याला जर दोन लाईन्स ओरिजिन पासून पास होत असतील तर त्यांचं जॉईंट इक्वेशन कंबाइंड इक्वेशन त्यालाच आपण काय म्हणता होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन काय आहे होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन homogeneous second degree equation in x and y is ax square plus 2hxy plus by square equal to 0. मी आता both sides x square ना divide करतो divide by x square on both sides divide by x square on both sides हे होईल ax square plus 2hxy plus by square divide by x square equal to 0 upon anything ते 0 होईल आता काय होईल x square प्रत्येका व्हॅल्यूला सेपरेटली डिवाइड होईल ax square divide by x square plus 2hxy divide by x square plus by square divide by x square equal to 0. या जागी x square completely cancel होईल इथे x cancel होईल आपल्याकडे जे टर्म उरायला आहे हे होईल a plus 2h y by x 2h y by x plus b into न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर आहे डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर आहे या जागी आपण y upon x होल स्क्वेअर इक्वल टू 0 असे लिहू शकता y upon x होल स्क्वेअर बट हे आहे होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन कोणाचं असे लाईन्स जे ओरिजिन पासून पास होतात त्यांचं जर लाईन्स ओरिजिन पासून पास होत असतील तर आपल्याला ओरिजिन पासून जर लाईन्स पास होत असतील तर त्यांच्या स्लोपचा फॉर्म्युला m इक्वल टू y by x असेल बट m
m इक्वल टू वाय बाय एक्स. वाय अपॉन एक्सच्या जागी मी m व्हॅल्यू ठेवू शकतो. हे होईल a प्लस 2h वाय बाय एक्सच्या जागी m प्लस b वाय बाय एक्सच्या जागी m स्क्वेअर इक्वल टू 0. त्यालाच आपण असंही लिहू शकता bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आपल्याला जनरेट झालंय या इक्वेशन पासून हे याला म्हणायचं ऑक्झिलरी इक्वेशन. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्झिलरी इक्वेशन. आता प्रॉब्लेम्स मध्ये ऑक्झिलरी इक्वेशन मुळे फायदा काय होते? तुम्हाला दोन लाईन्स दिलं नाही, एकच लाईन दिलंय आणि त्यांचं स्लोप तुम्हाला काही ना काही मिळू आलंय सॉल्व्ह केल्यानंतर. एकच लाईन दिलंय आणि त्या लाईनच्या बेसिसवर तुम्हाला स्लोप मिळालाय त्या लाईनचा. तर ते स्लोप जर इथं पुट केलात, एकाच लाईनचा स्लोप जरी पुट केलात तर तुम्हाला होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन मिळू शकते. त्याचा फायदा हे आहे. दोन लाईन्सचे स्लोप आवश्यकता नाही आपल्याला. एका लाईनचं जरी स्लोप भेटलं त्याच्या बेसिसवर आपल्याला दोन लाईन्सचं जॉईंट इक्वेशन काढता येते ऑक्झिलरी इक्वेशन मुळे. स्लोप आपल्याला एका लाईनचंच दिलेलं असते पण दोन्ही लाईन्सचं होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन मिळून जाते आपल्याला. आतापर्यंत आपण या चॅप्टर मध्ये दोन डेरिव्हेशन घेतल्या. आता तिसरा डेरिव्हेशन घ्यायचं. प्रूव्ह दॅट किंवा असे लिहू स्टेटमेंट इफ थीटा इज द acute angle, if theta is the acute angle between the lines represented by homogeneous second degree equation, homogeneous second degree equation in x and y. If theta is the acute angle between the lines represented by homogeneous second degree equation in x and y. Homogeneous second degree equation काय राहते? ax square plus 2hxy plus by square equal to 0. Then prove that tan theta is equal to mod of 2 under root h square minus ab whole divided by a plus b आणि लक्षात असू द्या a plus b will be not equal to 0. a plus b 0 होऊ शकणार. कशामुळे 0 होईना? हे जर 0 झालं डिनॉमिनेटर तर आन्सर इन्फिनिटीला जाते. टॅनची व्हॅल्यू कोण्या अँगलला इन्फिनिटी येते? 90 डिग्रीला होते. इथं तर अँगल काय मेन्शन केले? ॲक्यूट अँगल मेन्शन केले. ॲक्यूट अँगल 90 डिग्रीपेक्षा लहान राहते. त्यामुळं a plus b 0 होऊ शकणार. आता आपण डेरिव्हेशन सॉल्व्ह करू. तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. आता हे जर असं होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन जर दिलं याचा अर्थ या इक्वेशन मध्ये दोन स्ट्रेट लाईन्स राहतात जे की ओरिजिन पासून पास होतात. दोन लाईन्स राहतात जे की ओरिजिन पासून पास होतात.
आता आपल्याला 11वी मधून एक फॉर्म्युला दिलो नाही. जेव्हा मी स्ट्रेट लाईनचे कन्सेप्ट शिकवलो तेव्हा एक फॉर्म्युला दिला. सपोज हे दोन लाईन्स आहेत, यांच्यामध्ये आहे ॲक्यूट अँगल थीटा. एक पहिल्या लाईनचा स्लोप मी जर म्हणलो m1, दुसऱ्या लाईनचा जर स्लोप मी म्हणलो m2, तर फॉर्म्युला दिलो मी tan थीटा इक्वल टू mod of m1 minus m2 whole divided by 1 plus m1 into m2. हे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचं. लेट theta be the acute angle between the lines represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0. हे जे होमोजेनस सेकंड डिग्री इक्वेशन आहे याच्यामध्ये दोन लाईन्स राहतात. त्या दोन लाईन्स ओरिजिन पासून पास होतात, त्यांच्यामधली ॲक्यूट अँगल मी गृहीत धरलो थीटा. मी आता गृहीत धरतो त्या दोन लाईन्सचे स्लोप m1 आणि m2 आहेत. लेट m1